Religion versus individuality. What would you prioritize? No, religion is a very private affair. Okay, it's a private affair. But as a human beings, we should all we have to believe in one thing, that is nation. Nation. All of you repeat: nation is bigger than any other aspect in my country. Do you agree? Do you agree? Everybody agrees. मित्रांनो, हा जो व्हिडिओ तुम्ही बघितला, या व्हिडिओमधली ही महान व्यक्ती कोण आहे हे वेगळं काही सांगायला नको. अख्ख्या जगाला माहिती आहे की हा माणूस कोण आहे. यांचे शब्द आहेत या व्हिडिओमध्ये की रिलिजन ही प्रायव्हेट गोष्ट आहे, धर्म हा खूप खाजगी आहे आणि धर्मापेक्षा देश सर्वात आधी, हे स्वतः APJ अब्दुल कलाम साहेब म्हणतात. आणि दुसरीकडं आपल्या देशातले धर्मांध लोक ज्यांनी दुकान मांडलेलं आहे की या देशामध्ये धार्मिक तेढ कसा निर्माण होईल, धर्मांमध्ये भेद कसा निर्माण होईल याचा प्रयत्न वारंवार करत आहेत. आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, जनगण मनाला उभं राहणार नाही, भारत माता की जय बोलणार नाही, आमच्यासाठी देश नसून आमचा धर्म आधी आहे, बरोबर, फिलिस्तिनी आमचा भाऊ आहे का नाही, अरब आमचे बाप लागतात, अशा पद्धतीचा माइंडसेट देशात एकीकडे असताना आणि दुसरीकडं APJ अब्दुल कलाम यांच्यासारखे महान लोक या देशात होऊन गेले, ज्यांनी या देशाला खऱ्या अर्थाने न्यूक्लिअर पॉवर बनवण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं. मित्रांनो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि 1993 जो मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट झालता, याच्यातला जो आरोपी होता याकूब मेमन, टायगर मेमनचा लहान भाऊ, याला ज्यावेळेस फाशीची शिक्षा झाली आणि ज्यावेळेस त्याची अंत्ययात्रा निघाली, त्याच दिवशी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची सुद्धा अंत्येष्टी जी होती ही तामिळनाडूमध्ये निघाली होती. तुम्ही स्वतः गुगलवरती जा किंवा कुठल्याही समाज माध्यमांवरती जा आणि याकूब मेमन आणि APJ अब्दुल कलाम या दोघांची जी अंत्येष्टी होती याच्यामधला जो फरक आहे, याच्यामधल्या जी लोकांचं जे संपूर्ण क्राऊड होता, हे तुम्ही जाऊन बघा. यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा विषारी माइंडसेट आपल्या देशामध्ये किती खोलवर रुजलेला आहे.